श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे. कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीच आपल्या भक्तांना एकटे तर सोडत नाहीतच, परंतु जरी स्वामींकडे एखाद्या भक्ताने पाहिले, मग तो स्वामी सेवेकरी असो किंवा नसो, तर लगेचच स्वामींचं एकच वाक्य असतं, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हीच विचार करा, जर एखाद्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडला तर स्वामी त्यांच्यासाठी खूप काही नेहमी करत असतात. आणि स्वामींच्या सेवेमध्ये आलेल्या प्रत्येक भक्तांना माहीत आहे की स्वामींची सेवा केलेली वाया जात नाही. कारण श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की कधीच स्वतःकडे कोणाचेच काही सुद्धा ठेवत नाहीत. योग्य वेळ आली की त्या भक्तांना खूप काही देत असतात. जेव्हा स्वामींचा चमत्कार एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये होत असतो, तेव्हाच ते स्वामींचे अनुभव बनत असतात आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्तांच्या शब्दात त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव त्यांच्या शब्दामध्ये मांडला गेलेला आहे. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत, चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. तुम्ही लावला होता ना फोन? हो हो, लावला होता. हा, मग मला ते सांगायचं होतं. अनुभव सांगायचा होता का? हा. जरा नाव सांगायचंय का ताई? नाव सांगायचंय? माझं नाव? किती दिवस झालं ताई? काय आले अनुभव तुम्हाला? कधी? बरं. मला असा अनुभव आलाय बघा. तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये कसे आला? म्हणजे माझे मोबाईलवरूनच आले बघा मी. हा, म्हणजे कोणाच्या मार्फत नाही आला ना? नाही, असं कोणी म्हणजे सांगितलं की नाही, कोणी काहीच नाही. मला मोबाईलवरूनच अनुभव आलेला आहे. हा, म्हणजे मोबाईलवरचे अनुभव ऐकून सेवेत आला तुम्ही? हा, ते सेवेत आलेली आहे. हा. तर माझं समजा माझे जावई हे माझ्या मुली संग राहत नव्हते ना चांगले. हा. तर मग आता सगळं व्यवस्थित झालं बघा. असं म्हणजे प्रेमानं राहते, खाते, बोलते, चांगले राहते. मध्ये तिला त्रास होता, आता त्रास नाही, काही नाही. अरे वा. मग तुम्ही सेवा केली का तुमच्या मुलीने सेवा केली? मी असं केली, तिच्यासाठी केली. तुम्हीच केली सेवा? हा, मीच केली. अरे वा. काय काय सेवा करत होता तुम्ही? मी सकाळ संध्याकाळ आरती करायची, पूजा करायची. दररोज पूजा राहायची माझी. हा. सकाळ संध्याकाळ. पुन्हा जेवायला खायला द्यायची, चहा सकाळचा द्यायची. रोज माझी ती सेवा राहायची सकाळ संध्याकाळ. हा. नामस्मरण वगैरे करत होता का? नामस्मरण रोज माळ जप करायची ना. किती माळ जप का नुसतं आपला असं स्वामींच्या समोर बसून? स्वामीच्या समोर बसून. हा. माळ जप वगैरे नाही ना, फक्त आपलं समोर बसायचं आणि? नाही, माळ जप करीते, माळ जप. माळ जप करत होता का? हा. किती माळी जप करत होता? मी कधी 11 करायची, हा. कधी अशी 5 करायची. मला जसं टाइम बसेल तसं. हा. म्हणजे अशी फिक्स अशी सेवा नव्हती ना? नाही, कंटिन्यू सेवा होती. पण म्हणजे असं माळ जास्त जपायला टाइम नसतो ना राहत माझ्याकडे. हा. तर मग जसं टाइम घडायला आपला तसं मग जपत होते माळ. हा. संध्याकाळची 1 माळ जपत असते, कधी 5. हा. मग तुम्ही त्याची माळ जपली का मग मला. संकल्प केला होता का? हा. म्हणजे तुमच्या मुलीचा संसार वाचावा त्यासाठी संकल्प केला? हा, चांगला चलावा म्हणून संसार. अरे खूप छान झालं ना. हा, पुन्हा मग पुन्हा माझ्या नवऱ्यांचं, माझे पती बरोबर राहत नव्हते. आता व्यवस्थित राहिले आता. म्हणजे तुमचे पण मिस्टर तुम्हाला त्रास देत होते का? हा, म्हणजे हे करीत होते ना. हा. दारू पित होते, आता दारू पित नव्हते. अरे वा. एके दिवशी गुरुवार
लय केली होती. हा तर मग पेल्यावर मी असं फराळीचं खाता खाता म्हणजे असं शेप वगैरे खातो ना आपण, हा हा फळं खातो ना, ते हम्म. खाता खाता माझ्यात फेकून दिला होता मी. अरे बापरे. हा हा ते मग मला ताण आला ना, असं बुवा काऊन पिता म्हणून त्याने. हा हा मग मला त्या ताणामध्ये मग मी काय केलं, ते फळ फेकून दिलं. तेव्हापासून आहे ना माझे मिस्टर पित नाहीत बघा आणि एकदम शांत शांत राहतात. अरे वा. हा त्यांच्यासाठी काय वेगळी सेवा केली आणि होती का त्या तुम्ही? दिवशीचा पुन्हा गुरुवार दिवस होता बघा. हा हा. हा मिस्टरांची ड्रिंक वगैरे सुटण्यासाठी काय सेवा केली होती का तुम्ही? हा सेवा केली मग रोज तारक मंत्राचं पाणी दिलं. हा हा हा. तीर्थ देत होता त्यांना? हा तीर्थ द्यायचं. दररोज द्यायची. हा हा. हम्म. आता मला ते लय अनुभव आलेला आहे म्हणून म्हणलं एकदा मला ताईला बोलायची. हा हा हा. नाही, हा छान अनुभव आलेत की अहो ताई. मुलीचा हा फार आणि महत्वाचा म्हणजे मग वाचन. पण माझ्या मुलीचे ते ना तर ते नॉनव्हेज खातेत ना, तर मला असं वाटलं हं. की बाबा कसं करावं, मला तेच कळत नव्हतं. हा हा हा. तसं काय तर नसतं ताई. का तिला काय नाही, ती पण आहे ना की रोज म्हणजे दर गुरुवारी उपास करी ती. हं. स्वामीला दही-दुधानं अभिषेक घाली ती. ती पण करते का मुलगी पण तुमची? हा ती पण करते. अरे वा. हा ती पण करायला लागली आता. आणि पण मग ती म्हणती माझ्या घरी नॉनव्हेज खातेत तर मग मला जमत नाही, पण कसं करावं मलाच कळेना झालंय. नाही काय तिला जर नसतं ताई. थोडी नाराज राहते म्हणते बुवा माझ्या घरी नॉनव्हेज खातेत तर मग मला कशी पूजा करावं तीच समजणं झाली. हा हा. पण माझ्या मनानं मी करीते बाई, मला जसं घडेल तसं. हा हा. नाही तसं काय डोक्यात तिला म्हणावं आणू नको. कारण करता करविता स्वामी आहेत ना. जर स्वामींची इच्छा झाली ना तर त्यांच्या मनातील पण निघल. तू फक्त सेवा करत राहा तिला सांगा ताई तुम्ही. पण ती थोडी नाराज राहते, मग ती म्हणते माझ्या घरी सासू-सासरे खाते तर ती नाही खात, तिचा पती नाही खात. हा हा. नाही असू द्या. ते स्वामींची इच्छा असेल तेव्हा ते पण बंद करतील ताई. असं आहे का? नाही काय आपण म्हणजे आता तुम्हीच सांगा ना, आपण आपल्या मनावर कंट्रोल करू शकतो. दुसऱ्याच्या मनावर नाही ना हो. हो ना. पण मग त्याच्यामुळे ती म्हणते नाही ते घरी खाते तर मग देवाला वास येतो, पण मग आता कसं करावं बुवा? काय नाही, काय नाही. तसं डोक्यात आणायचं नाही. देव हा भक्तीचा भुकेला असतो. देवाचं कसं आहे ताई, जेवढी तुम्ही मनापासून भक्ती कराल ना, तेवढं भाव महत्वाचा असतो. ताई पण मला लय अनुभव आला, असं मला असं मनातून मला असं वाटतं मला स्वामीने लय साथ दिली. हां, हां. स्वामी साथ देतात हो. स्वामींची भक्ती केलेली वाया जात नाही ताई. नाही नाही. माझ्या मुलीचं बी लय छान झालं, माझं बी छान झालं. हं, हं, हं. सत्य आहे बघा. हां, हां. मुलीचे मिस्टर म्हणजे त्यांनी मांसाहार पण सोडला का? ते ते नाही ना म्हणजे ते असे नॉनव्हेज खात नव्हते, ड्रिंक घेत नव्हते. पण मग असं तिला त्रास करायचे ना, तर मग तिचा त्रास बंद झाला बुवा असं तिच्या संग प्रेमानं वागत होता आता. हां, हां. अरे वाह! बरं झालं की. हां. तिला म्हणा तू पण करत जा स्वामींची सेवा जेवढी होईल तेवढी. हां मग ती पण करते. मी तिला सांगितलं म्हणलं बाई तू ही सेवा करत जाते. हं, हं, हं. मग ती लागली करायला तर मग तिला आता जरा आठवायला लागलं बुवा की स्वामी मला साथ देईल. हां, हां, हां. नाही हां. स्वामींच्या सेवेमध्ये आलेला कोणीच मोकळ्या हाताने जात नाही ताई. हां. तर मग असं मला पण वाटतं बाई मग करावा. हां, हां. ती करी ती पण मग मला तिच्या घरी ती नॉनव्हेज खातेत ना, तर हां. मला असं वाटतं माझ्या आईला वास येत असेल बुवा. हां, हां, हां. नाही असू द्या. स्वामींच्या सेवेमध्ये कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं ते स्वामी ठरवतात ना हो ताई. आणि हं. महत्त्वाचं म्हणजे जे भाग्यवंत लोक आहेत तेच येत असतात स्वामींच्या सेवेमध्ये. आणि आपले स्वामी स्वतः भक्तांची निवड करतात. हो मला इतकं आनंद वाटला. मी मोबाईलवरच जास्त आनंद मला असं वाटतं लय घेते मी. हां, हां, हां. लय मला असं छान वाटतं मोबाईलमध्ये ऐकल्यावर. हां, 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 हां. सारखी माझा मोबाईलमध्ये तेच राहतं मोबाईलमध्ये. हां, हां. अनुभवच ऐकत असता का तुम्ही? हां सगळं अनुभव ऐकते सगळे. तेच मला असं आवडतं. हां, 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 हां. पुन्हा जपाचं आवडतं, जप घ्यायला. हं, हं. पण आता कामाला आलेले आहेत ना, तर कामाचं ना मग जास्त मला टाईम नसतो. हं, हं, हं. ते चालान येत बघा आणि इकडे लांब येतं. हां, हां. त्याच्यामुळं मग ते घरी आम्हाला हे नाही ना, शेती नाही जास्त. हां, हां, हां. आणि इकडं आता आम्हाला एक मुलगीच आहे. तेवढीच मुलगी आहे. मुलगा नाही काही नाही.
हा हा, म्हणजे तेवढीच एकच मुलगी आहे तुम्हाला? हा, ती एकच मुलगी आहे, पण तिला खूप त्रास होता ना. हा हा, नाही असू दे, आता स्वामींनी केलं ना व्यवस्थित ताई आता. हा, लई व्यवस्थित केलं. मला नाही त्याचं हा लई असा अनुभव आलेला आहे बघा. हा हा, अजून स्वामींची इच्छा झाली तर काहीही करू शकता. आपल्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना हो. नाही नाही, मी स्वामीला कधीच माफी विसरणार नाही मी. हा हा मी अशीच गुरुवार बारामतीचे धर्माला आता सुरू केले. पहिल्यांदा 11 केले होते मुलीसाठी, हा हा पण आता 12 धरायला लागले. मला आवड लागली त्याची. हा 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 हा. आणि महत्वाचं म्हणजे स्वामींची सेवा करत असताना कोणाकडून किती सेवा करून घ्यायची ती स्वामी ठरवतात ताई. हो. त्याच्यामुळे मग एखाद्याच्या मनामध्ये आता तुम्ही कसं म्हणाला की माझ्या मनात माझी इच्छा पूर्ण झाली की मला अजून गुरुवार करण्याची इच्छा जागृत झाली किंवा आवड लागली. लई आवड लागली मला असं. म्हणजे तेच की स्वामींना तुमच्याकडून ती सेवा अजून करून घ्यायची आहे म्हणून ते तुमच्या मनात आलं की आपण अजून गुरुवार करावेत. हा. आता श्रावण महिन्यापासून जे गुरुवार चालू आहेत बघा. आणि तेव्हापासून मला त्या मोबाईल मधूनच मला आवड इतकी लागली की मला असं वाटतं मरोस्तवर मी कधी सोडूच नाही स्वामी बाबा. नाही, खूप छान आहे ताई. स्वामी सोडून पण देत नाहीत. आपल्या भक्तांना नेहमी जवळ धरतात ताई. हा. नाही, खूप छान अनुभव आहे. खूप आनंद घ्यावा वाटते मला त्याच्या संग. असं छान वाटतं मनाला. हो ना, आणि अगदी स्वामींचं नाव जरी घेतलं ना ताई तर माझं एखादं ताई माझे आहे ना काम करताना हमेश माझ्या तोंडात तेच राहतं. सकाळी उठल्या तर तेच राहतं. हा 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 हा. हो. तर मला फक्त माळ जपायला टाइम नसतो ना, संध्याकाळी तर रोज एक माळ जपत असते. कधी 2 माळी अशी जपणं चालू राहतं. आपल्याला लिहिणं नाही ना एवढं. हा हा हा. तर मला पारायण करायची लई हौस येते आणि वाचायच येत नाही काही. वाचता येत नाही तुम्हाला? नाही ना. मग तुमच्या मुलीला कधी आल्यानंतर तिनं वाचलं तरी चालेल ना ताई? माझी मुली तिकडे दिली नाही. टेंभुर्णी जातावात करतं. मग लांब आहे, मग ते येणं होत नाही ना तिथं. आली तशी एखाद्या वर्षाला येते बघा, दिवाळीला कधी आली तर. आणि ते बी 4-5 दिवस राहत नाही ना जास्त, मग त्याच्यामुळे जात नाही होत म्हणून. टेंभुर्णीमध्ये दिली का तिला? हा, टेंभुर्णीत दिली. हा हा, जिल्हा कोणता आहे त्या टेंभुर्णीचा? जाफराबाद आहे. जाफराबाद. हा हा. हा. नाही, मग तुम्हाला जर पारायण करायचं असेल ना ताई तर तुम्ही आपलं मोबाईलवर ऐकलं तरी पण चालतं ताई. मग तसं मी मोबाईलवर मला ऐकू शकते ना, मी ऐकते ना. मला आवडलं ना तर मी लाईटच असते बघा ती. हा हा हा. आणि कसं आहे ताई, जेवढी सेवा ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यात आता त्यांनी काय करायचं, मग नामस्मरण वगैरे केलं, तारक मंत्र मग ऐकला किंवा पाठ, आता ऐकून ऐकून पाठ तर होतोच ना ताई. हो. तारक मंत्र खूप सोपा आहे. तुम्ही ऐकलं ना तर आपोआपच पाठ होऊन जाणार ताई. तारक मंत्र तर मला म्हणालं तर लय आवडतं. मोबाईलवरच तारक मंत्र ऐकते जास्त हो हो करून. हो. आणि पाठ झाला की मग तारक मंत्रात तीर्थ वगैरे बनवायचं आणि घ्यायचं तीर्थ. असं का? हा, आणि जरी समजा तुम्हाला नाही पाठ झाला तर मोबाईलवरती लावून द्यायचा आणि देवाच्या समोर बसून आपला हात ठेवायचा पाण्यावरती आणि तीर्थ बनवायचं. मग तसंच करीत असते बघा मी ताई. हा हा, मग तसंच बनवा. शेवटी कसं आहे, भाव तसंच मी महत्वाचा. मालकाला देत असते तारक मंत्राचं पाणी. मी पण पित असते. हा, आणि विभूती देवाच्या समोरची थोडीशी टाकायची तीर्थामध्ये. असं का? हा, मग ते द्यायचं ते. कधी आमचे मालक घेत नाहीत ना, तर मग मला ते तरी एखादबार मी देतच असते. पण ते घेते कधी मध्ये नाहीत देत आता. हा हा, नाही जास्त नाही घेतलं ना, जास्त नाही तारक घेतलं. मंत्राचं पाणी घेतच नाही जास्त करून. पण आता सध्या मी बंदच केलं, मग ते घेत नाहीत म्हणून. हा हा, 1 चमचाभर दिलं तरी पण चालतं ताई. जास्तच घ्यावा असा नियम नाही. असं काय? मग बाकी तुम्ही घ्या, घराच्या अवतीभवती शिंपडा, पॉझिटिव्हिटी राहते. असं काय? चालेल चालेल ताई. खूप सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. मला लय अनुभव आला ताई. इतकं मला छान वाटतं. माझ्या मनाला लय खूप आनंद वाटतो. हा हा हा. माझ्या सासूचे असेच कायम राहिले स्वामी. मला लय आवडतात. अहो, राहतातच ताई. कधीच मी सोडणार नाही माझ्या स्वामी. हा हा, स्वामी आपल्या भक्तांना नाहीत एकटे सोडत ताई. आणि महत्वाचं म्हणजे माझं इतकं दुखत होतं ना. हा हा. मला पण असं इतकं मला असं खूप अनुभव वाटले की मला असं माझं कमी होत चाललं दुखणं. हा, म्हणजे काय त्रास होत होता तुम्हाला? मला दमाचा त्रास होत होता. दमा. हा हा हा. दमाचा त्रास होत होता. कधी मध्ये असे हातपाय घेऊन गेले आणि वाटायचे.
हा. एकदम ताण आलं आणि व्हायचं. टेन्शन येत होतं. माझा मुलगा वारला ना. अरे बापरे. मुलगा वारला तर मी लय टेन्शन मध्ये राहत होते. मला रात्र एखाद झोप येत नव्हती. हा हा, म्हणजे त्याला काय झालं होतं का ताई? पाण्यात पडला होता ताई ते. अरे बापरे, त्याला पोहता येत नव्हतं, म्हणजे किती वर्षाचा होता? तेव्हा ते समजा आपला 2 वर्षाचा होता तेव्हा वारलाय बघा. हा हा, म्हणजे लहान असताना हो? लहान असतानाच वारला. हा हा हा. आता मुलीला 2 मुलं आहेत. हा. फक्त आपल्यालाच नाही तर मग जराशी नाराजी वाटते थोडीशी. म्हणजे ताण येतो बा डोक्याला. झोप येत नाही नाही आता कधी ताई, कधी. जे पण झालं. माझे स्वामी आहे ना, माझ्या डोक्यावर हात ठेवल्यासारखं वाटतंय मला. तर मग लगेच झोप लागून जाते. मी स्वामीचे हे केलं की मग नाव घेतलं की. हा हा, नाही आता ते झालं गेलं विसरून जायचं ताई. स्वामी आहेत आपले सर्वस्व, त्यांच्यावरतीच विश्वास ठेवायचा आणि नामस्मरण त्यांचं करत राहायचं. होता होईल एवढी सेवा करत राहायचं ताई. हो ना. आणि शेवटी कसं आहे, त्याचं आयुष्य तेवढंच होतं म्हणायचं. आता त्याचं कधी कधी आयुष्य, आता स्वामी तरी काय करणार आहेत सांगा बरं, एखाद्याचं आयुष्यच तेवढं असेल तर. हो ना. जिथं काय होता येतं तिथं स्वामी भरपूर करतात, पण आता जिथं त्याची वरून दोरीच तुटली असेल तर कोणीतरी काय करणार आहे. जिथं संकट टाळता येतं तिथं टाळूच नाही शकतात ना स्वामी. नाही नाही काहीच करता येत नाही. हम्म. हो ना, त्याच्यामुळे नाही काय एवढं हे करत राहायचं. आपलं जे आहे ते जीवन सुखी, स्वामींनी आयुष्यभर साथ दिली त्यातच समाधान आहे ताई. हो ना हो ना. कारण की असंच माझ्या पाठीमागे राहा बाबा स्वामीनं, मला एवढी इच्छा आहे माझी. राहतात ताई, जोपर्यंत आपली सेवा आहे तोपर्यंत स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत ताई. हो ना. हो ना, खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हा चालेल चालेल. चालेल. स्वामी समर्थ. करते मी शेअर ताई अनुभव. हा हो. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असते आणि नेहमी पावलोपावली स्वामी त्या भक्तांना साथ हे नक्कीच देत असतात. त्यामुळेच तर प्रत्येक भक्तांची इच्छा ही पूर्ण होत असते आणि प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये असे स्वामींचे अनुभव, चमत्कार हे होत असतात. आणि त्यामुळेच तर स्वामींची साथ, स्वामींची सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही. नेहमी प्रत्येक भक्तांना जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच पद्धतीने स्वामी भक्तांच्या पाठीशी तर राहतातच, त्याचबरोबर अनुभव देखील देतात. जसे स्वामी म्हणतात त्याच पद्धतीने करून दाखवतात आणि भक्तांच्या आयुष्यातील अडचणी, दुःख, संकटे नेहमी दूर करत असतात. तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे तो मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर या ताईंचा अनुभव आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. जर तुम्हाला स्वामींचा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला स्वामींचा आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत तर होतेच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत. त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तो अनुभव पुढे शेअर करणे खूप गरजेचे आहे, कारण त्यामुळे स्वामी सेवेकरी वाढले जाणार आहेत आणि ही देखील स्वामींची उच्च कोटीची सेवा आहे. तुमच्यामुळे तुम्हीच विचार करा, एखादा स्वामी सेवेकरी जर वाढला तर स्वामींना आनंदच होणार आहे आणि शेवटी जे काही अनुभव देणार आहेत ते स्वामीच देणार आहेत, कारण करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. आपण फक्त आपले कार्य करायचे आहे. जे काही अनुभव, जे काही भक्तांच्या आयुष्यात चमत्कार करणारे आहेत ते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थच आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.